नमस्कार मित्रांनो, हा आपला नारळाचा प्लॉट आहे. तर हा केरळ आणि कोकणमध्ये नाही, तर हा पश्चिम महाराष्ट्र आटपाडी तालुका करगणी गावामधील 1400 नारळाचा प्लॉट आहे. हे आपली मलेशियन MGD जात आहे, म्हणजे मलेशियन ग्रीन डॉब जात आहे. हा बुटक्या जातीचा नारळ याला बोलतात. 3 वर्षात नारळ लागायला सुरुवात होते. तरी सध्या एवढ्या मोठ्या संख्येने नारळाची लागण आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्यांदाच केलेली दिसते. कारण की याच्या अगोदर एवढ्या मोठ्या संख्येने नारळ लावलेला महाराष्ट्रातला अनुभव नाही अजून. हा आपण पूर्णपणे रानात पण लावलेला आहे आणि जिथे-जिथे आपल्याला बॉर्डर दिसते, म्हणजे आपल्याकडे बांध असतात किंवा बॉर्डर असते, तर त्या बॉर्डरला पण आपण सर्वकडे नारळ लावलेले आहेत. आता ह्या प्लॉटमध्ये आपण 25 बाय 25 म्हणजे 25 फीट लाईन मधलं आणि 2 रोपामधलं सुद्धा 25 फूट बाय 25 फूट या अंतरावरच लावलंय. कारण की याचं कारणच की जर आपण खूप जवळ नारळ लावला ना, तर त्याची एकमेकाची पानं एकमेकात टच झाली ना, तर त्याचं वर जाण्यासाठी कॉम्पिटिशन लागतं आणि त्यामुळे नारळाची संख्या ही कमी होते. तर आपण 25 बाय 25 याच्यावरच नारळ सगळं प्लॉटमध्ये लावलेत. आपण बॉर्डरला डिस्टन्स कमी ठेवलंय, पण ह्याच्यामध्ये आपण 25 बाय 25च नारळाचं डिस्टन्स लावलंय. आपण नारळ आणलेले बाहेरून, आपल्या गव्हर्नमेंट अप्रूव्ड नर्सरीकडून नारळ आणलेले. ते नारळ आपण स्वतः नर्सरी तयार केली. त्याच्यानंतर 2 वर्षांनी ते नारळ काढून आपण या शेतीमध्ये लावलेत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच आपल्या महाराष्ट्रात नर्सरी आहेत. ते सांगतात की 12 बाय 8 लावा किंवा 15 बाय 15 लावा. आजपर्यंत 12 बाय 8 आणि 15 बाय 15 मध्ये कोणताही यशस्वी प्रयोग झालेला माहीत नाहीये किंवा त्या 15 बाय 15 किंवा 12 बाय 8 वर नारळ भरपूर प्रमाणात लागलेले सुद्धा बघितले गेले नाहीयेत. फक्त आणि फक्त नर्सरीवाले की त्यांची रोपे जास्त प्रमाणात जावी ह्यासाठी 12 बाय 8 आणि 15 बाय 15 डिस्टन्स सांगतात. पण प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की पहिल्यांदा 12 बाय 8 किंवा 15 बाय 15च एखाद्या यशस्वी प्रयोग, बाबा त्याला 200-300 नारळ लागलेले असतील, तर ते स्वतः जाऊन तुम्ही बघा आणि तरच आपण त्यामध्ये आपण हे कमी डिस्टन्स ठेवू शकतो. आम्ही तरी स्वतः आम्हाला पहिले आम्ही बॉर्डरला लावताना 10 बाय 10 वर लावले होते. ते आमची पण चूक झालेली होती. पण आता आम्ही पूर्ण मेन प्लेन प्लॉटमध्ये 25 बाय 25 आणि बॉर्डरला 20 फूट बाय 20 फूट वर लावलेले नारळ आहेत. हे बघू शकता की आपण आता हे असं आपला एकदम काळी जमीन आहे. पण ह्या रानात थोडं पाणी साठतंय म्हणून आम्ही हा प्रयोग केला की बाकीची पिकांना खूप प्रॉब्लेम होत होता यामध्ये. नारळाला जरी जास्त पाणी झालं 1 महिना किंवा एवढा प्रॉब्लेम येणार नाही, त्यासाठी आपण प्लेन रानात लावलेला आहे. आपण समोर जे बघताय ते बॉर्डर आहे, म्हणजे दुसऱ्या रानाची बॉर्डर आहे, तिथेही आपण 20 फूट बाय 20 फुटावर पूर्ण बॉर्डर असे प्रत्येक ठिकाणी नारळ लावलेले आहेत. कमीत कमी आपले टोटल 1400 नारळ आहेत. बॉर्डर, प्लेन रान, काही ठिकाणी आपण कमी अंतरावर लावलेत, काही ठिकाणी जास्त अंतरावर पण लावलेत. आता ही दुसरा एक प्लॉट आहे आपला आंब्याचा, 4000 आंब्याचा प्लॉट आहे. याच्या बॉर्डरला पण आपण 20 फूट बाय 20 फूट या अंतरावर आपण हे नारळ लावलेले आहेत. जेणेकरून नारळाच्या सावलीने सुद्धा आंब्याला एवढा काही फरक पडत नाही आणि काही दिवसांनी याची उंची वाढणार आहे. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.